नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर मनःपूर्वक स्वागत. आज आपण हे सुंदर असं ग्रॅनी स्क्वेअर आहे गुलाबाच्या फुलाचं, ते कसे बनवायचे हे शिकणार आहोत. कारण हे एक शिकली की आपल्याला यापासून पुष्कळ डिझाईन्स बनवता येतात. हे एकमेकांना जोडून आपण याचं टेबल कव्हर पण बनवू शकतो, स्वेटर पण बनवू शकतो किंवा तोरणासाठी पण याचा उपयोग करू शकतो. आणि आणखीन एक वस्तू बनवता येते ती म्हणजे बॅगसुद्धा यापासून बनवता येते, शोल्डर बॅग. तर हे असं मल्टीपर्पज असणारं ग्रॅनी स्क्वेअर कसं विणायचं ते मी हे सविस्तररित्या शिकवलं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा हे बनवायला शिका आणि तुमच्या कल्पकतेने यापासून वेगवेगळ्या वस्तूसुद्धा बनवा. यासाठी मी 3mm क्रोशा हुक वापरली आहे आणि 4 प्लाय उलन वापरला आहे. हे फुले बनवण्यासाठी मी 3mm क्रोशा हुक घेतला आहे. एक फेंट पिंक कलरचा धागा, ग्रीन म्हणजे हा पॅलेट ग्रीन आहे आणि व्हाईट, अशा 3 रंगाचे धागे 4 प्लाय लोकरीचे धागे घेत आहे. तर कसे बनवायचे ते शिकूया. सगळ्यात पहिले गुलाबी रंगाचा धागा घ्यायचा आहे. एक मॅजिक रिंग करायची, मॅजिक सर्कल, आणि तिथे एक नॉट करायची अशी, म्हणजे चेन सिंगल क्रोशासारखं. आता या इथे 3 चेन करायचे, 1 2 3. या रिंगमध्ये एक डबल क्रोशिया, हे 3 चेनचा एक डबल क्रोशिया. आता हा एक डबल क्रोशिया केला, 2 झाले, 3. असे आपल्याला 16 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. 4, असे 16 डबल क्रोशे झाल्यावर दाखवते मी. अशा प्रकारे 16 डबल क्रोशे करून झाले. आता ह्या 3rd चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने हे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट राऊंड करायचा, त्यासाठी पुन्हा 3 चेन करायचे आहे. 1 2 3. नेक्स्ट जो स्टिच आहे म्हणजे एक डबल क्रोशा आहे तो स्किप करून त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. पुन्हा 3 चेन करायच्या. एक नेक्स्टवाला जो डबल क्रोशा आहे तो सोडून पुढच्या डबल क्रोशेवर एक सिंगल क्रोशा करायचा. पुन्हा 3 चेन, एक स्किप करून नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा. तर असे आपल्याला लूप करून घ्यायचे आहेत आणि हे एकूण 8 लूप तयार होतील. तर हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा, असे टोटल 8 लूप झाले आहेत. हा शेवटचा लूप आहे, तिथे फर्स्ट जिथून सुरू केलं होतं तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. एक चेन करायची आणि एक सिंगल क्रोशा करायचा या फर्स्ट लूपमध्येच. त्यानंतर नेक्स्ट लूपमध्ये डबल क्रोशे करायचे, 1 2. इथे असे टोटल 6 डबल क्रोशे करून घ्यायचे. 3 6 डबल क्रोशे केले आहे. नेक्स्ट लूपमध्ये एक सिंगल क्रोशा, परत नेक्स्ट लूपमध्ये असेच 6 डबल क्रोशे. इथे 6 डबल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा, म्हणजे फर्स्ट लूपमध्ये एक सिंगल क्रोशा, नेक्स्ट लूपमध्ये 6 डबल क्रोशा, असं अल्टरनेट करत जायचं आणि हा राऊंड पूर्ण करायचा. तर हा राऊंड पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा, हे 6 डबल क्रोशे झाले. नंतर नेक्स्टमध्ये काय करायचं आहे, सिंगल क्रोशे. याच्या नेक्स्टमध्ये पुन्हा 6 डबल क्रोशे, असं करून घेऊ. अशा प्रकारे या राऊंडमध्ये 4 1 2 3 4 पाकळ्या तयार झाल्या आणि जिथे सुरू केलं होतं तिथेच एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. मग काय नेक्स्ट राऊंडसाठी काय करायचं आहे, 2 चेन आणि याच्या खाली जो एक आपण सिंगल क्रोशा केला होता, हे बघा इथे सिंगल क्रोशा, 3 चेन सिंगल क्रोशा केला होता. तर त्या सिंगल क्रोशाला हुकवर घ्यायचं आणि हुकवर घेऊन अगदी त्याच्या खालच्या सिंगल क्रोशाला हुकवर घेऊन एक सिंगल क्रोशा करायचा. 1 2 3 चेन करायचा,
पुन्हा नेक्स्ट मध्ये हे जो सिंगल क्रोशे आहे याला असं हुकवर घ्यायचं आणि इथे सिंगल क्रोशा करायचा, 3 चेन. नेक्स्ट जो सिंगल क्रोशा राहील हा वाला, इथे सिंगल क्रोशे हुकवर घेऊन सिंगल क्रोशे, असे करत हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा असे पण 8 लूप्स झाले आहेत आणि जिथून सुरू केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. नेक्स्ट राऊंडसाठी परत 2 चेन करायच्या, 1 चेन करायची आणि इथे सिंगल क्रोशा करायचा पहिल्या लूपमध्ये. आणि आता इथे डबल क्रोशे करायचे सेम लूपमध्ये. इथे 8 डबल क्रोशे करायचे आहे. 2 3 4 असे 8 डबल क्रोशे करून घेऊ. 8 डबल क्रोशे झाल्यावर नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशा. त्याच्या नेक्स्ट पुढचा लूप जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा असेच 8 डबल क्रोशे करायचे. आणि हे 8 डबल क्रोशे झाल्यावर नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशा, असे करत हा राऊंड करून घ्यायचा पूर्ण. अशा प्रकारे 4 पाकळ्या झाल्या आणि इथे शेवटी सिंगल क्रोशा केला आहे. मग इथे 3rd चेनमध्ये म्हणजे जिथून आपण पाकळी सुरू केली तिथे स्लिप स्टिचने जोडायचं. असा नेक्स्ट राऊंड करायचा आहे. तो असाच करायचा, 2 चेन करायच्या आणि याच्या खाली जो सिंगल क्रोशा आहे तिथे तो हुकवर घ्यायचा आणि तिथेच एक सिंगल क्रोशा करायचा. पुन्हा इथे 1 2 3 चेन करायच्या. नेक्स्ट जो सिंगल क्रोशे आहे त्याच्या खालून हुक टाकायची आणि इथे सिंगल क्रोशा 2 3. नेक्स्ट जो सिंगल क्रोशे आहे त्याच्या खालून हुक टाकायची आणि सिंगल क्रोशा. असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तर हा झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे 8 लूप करून झाले आणि जिथे सुरू केलं होतं तिथे एक स्लिप स्टिचने जोडून घेतलं. 1 चेन करायची आणि तिथेच एक सिंगल क्रोशा करायचा. परत या लूपमध्ये डबल क्रोशे करायचे आहेत. टोटल 8 डबल क्रोशे करायचे आणि या राऊंडमध्ये प्रत्येक लूपमध्ये 8 म्हणजे 8 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे सिंगल क्रोशा नाही करायचा आहे. सगळ्याच लूपमध्ये 8 डबल क्रोशे करायचे. हा बघा या लूपमध्ये 8 झाल्यानंतर नेक्स्ट लूपमध्ये पण यावाल्या पुन्हा 8 डबल क्रोशे. पहिले इथे 8 डबल क्रोशे झाल्यावर ह्याच लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आणि नंतर पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा आणि 8 डबल क्रोशे. म्हणजे 8 डबल क्रोशे करण्याच्या आधी आणि झाल्यानंतर सेम लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे. 4 5 6 7 8 डबल क्रोशे झाल्यानंतर याच लूपमध्ये एक सिंगल क्रोशा. अशी ही एक पाकळी पूर्ण झाली. नंतर पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशिया आणि नंतर त्याच लूपमध्ये 8 डबल क्रोशे. ते झाल्यावर त्याच लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करू म्हणजे ही आणखी एक तिसरी पाकळी तयार झाली. तशा टोटल 8 पेटल्स करून घ्यायचे आहे. ह्या झाल्यानंतर इथे जिथून सुरू केलं आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 2 चेन करायच्या आणि खाली जिथे एक सिंगल क्रोशा केला आहे त्याला हुकवर घेऊन एक सिंगल क्रोशा करायचा. या प्रकारे पुन्हा चेन करायच्या 1 2 3 4 5 चेन झाल्यानंतर जो पुढचा सिंगल क्रोशे आहे त्याला हुकवर घेऊन इथे सिंगल क्रोशा करायचा. पुन्हा 5 चेन करायच्या 3 4 5 आणि पुढचे जे इथे एक सिंगल क्रोशा केला आहे त्याच्यात खालून हुक टाकून एक सिंगल क्रोशा करायचा.
असे लूप्स बनवून घ्यायचे आहे 8. असे 5 चेनचे 8 लूप्स बनवून झाले आहे आणि जिथे सुरू केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आणि एक चेन करायची. त्यानंतर हा धागा कापून घ्यायचा आणि आता हिरवा धागा जोडायचा आहे. असा हा पोपटी रंगाचा धागा आहे. स्लिप नॉट करायची आणि इथे कोणत्याही एका लूपमध्ये जोडायचं. जे आपण 5 चेनचा लूप केला होता तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. 3 चेन करायच्या आणि याच लूपमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. ह्या 3 चेनचा 1 डबल क्रोशे आणि आता हे 2 असे एकूण 3 डबल क्रोशे झाले आहेत. त्यानंतर पुढच्या लूपमध्ये पण असेच 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. आता इथे 2 चेन करायच्या आणि याच लूपमध्ये पुन्हा असे 3 डबल क्रोशे करायचे. 2 3. म्हणजे इथे असा एक छोटी स्पेस पडत आहे. पुन्हा नेक्स्ट लूपमध्ये 3 डबल क्रोशे इथे जसे केले आहेत तसे. इथे 3, मग इथे 6, मधात 2 चेनची गॅप, परत इथे 3. आता या लूपमध्ये 6 करायचे आहे. 3 डबल क्रोशेच्या मधात अशी 2 चेनची गॅप करायची. तसं अल्टरनेट करायचं आहे. एका याच्यात 6, एका याच्यात 3. इथे 3 झाले. आता याच्यानंतर 6 करायचे. 6 करताना 3 डबल क्रोशे झाल्यावर मधात 2 चेनची गॅप आहे. म्हणजे 2 चेन करायच्या आणि पुन्हा 3 डबल क्रोशे त्याच लूपमध्ये करायचे. तसा हा राऊंड पूर्ण करून घेऊ. एकदा 3 डबल क्रोशे आणि नंतरच्या लूपमध्ये 6 डबल क्रोशे झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे एकदा 3 डबल क्रोशे नंतर 6 डबल क्रोशे असे करून झाले आहे आणि इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला. नेक्स्ट राऊंडसाठी पुन्हा इथे 3 चेन करायच्या आणि या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. 3 चेनचा 1 आणि हे 2 डबल क्रोशे असे 3 डबल क्रोशे झाले. पुढच्या गॅपमध्ये पण पुन्हा 3 डबल क्रोशे. आता इथे 2 ग्रुप राहतील 3 डबल क्रोशेचे. हे एकदा 3 एकदा 3. आता इथे जी 2 चेनची गॅप आहे तिथे कसं करायचंय ते बघू. याच सारखं करायचंय. 6 डबल क्रोशाची ग्रुप राहील. पहिले 3 नंतर 2 चेनची गॅप आणि त्याच स्पेसमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. जसं खाली केलं आहे तसंच आहे हे. जिथे 6 डबल क्रोशे आहे तिथे 6 डबल क्रोशे. नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे जशी इथे केले आहे. हे बघा, हे इथे जसे 2 वेळा केल्यात तसे इथे 2 वेळा आणि इथे 2 चेनची गॅप येईल तेव्हा याप्रमाणे 6 डबल क्रोशे. 3 डबल क्रोशे झाल्यानंतर 2 चेन राहील. नंतर पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. कॉर्नर येत आहे इथे असे 4, कॉर्नरला 6 डबल क्रोशे. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा राऊंड पूर्ण करून झालाय तर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. 1 चेन करायची आणि हा पण धागा कापून घ्यायचा. यानंतर आता पांढरा धागा जोडायचा आहे. पांढऱ्या धाग्याने असाच राऊंड आहे पण इथे 2 होते ते 3 स्लॉट्स राहील 3 डबल क्रोशियाचे. कसं करायचं दाखवते. पहिले एक स्लिप नॉट करून घ्यायची पांढऱ्या धाग्याची आणि इथे हे 2 जे 3-3चे ग्रुप आहे त्याच्या पहिले जोडायचं सिंगल क्रोशाने. इथे 2 चेन
3 चेन करायच्या आणि या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे आणि आता इथे जे कॉर्नर आहे 2 चेनची गॅप तिथे 6 डबल क्रोशे. पहिले 3 सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, नंतर 2 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. असा हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. आता पुढच्या गॅपमध्ये फक्त 3 डबल क्रोशे. असे 3 स्लॉट्स बनतील 3 डबल क्रोशाचे. हे बघा 3 नंतर 6. ह्या कोपऱ्यावर पण 6 येईल, या कोपऱ्यावर पण 6. 4 कोपऱ्यावर 6 डबल क्रोशे राहतील आणि मधात 2 चेन. असा हा राऊंड करून घेऊ. अशा प्रकारे 4ही बाजूंना करून पूर्ण केला आहे. 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ आणि हा धागा कट करून घेऊ. अशा प्रकारे हा फुल आणि किंवा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे. असे गुलाबाच्या फुलाचे ग्रॅनी स्क्वेअर वापरून तुम्ही टेबल कव्हर बनवू शकता, स्वेटर बनवू शकता, बॅग बनवू शकता. तुमच्या कलात्मकतेने खूप साऱ्या वस्तू याच्यापासून बनवता येतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशा सुंदर डिझाईन्स अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.